हॅलो फ्रेंड्स, तुम्ही लेटर रायटिंगचा सराव केला असेलच. तो झाला रायटिंग स्किलचा पहिला प्रश्न. रायटिंग स्किलचा दुसरा प्रश्न जो असतो तो म्हणजे डायलॉग और स्पीच रायटिंग, म्हणजेच संवाद लेखन किंवा भाषण लेखन. त्याच्यामधला पहिला जो प्रश्न आहे डायलॉग रायटिंग, दोन्ही विचारतात दोघांपैकी एक लिहायचा असतो. म्हणजे दोन्ही एकमेकांना ऑप्शन असतात, तुम्ही कोणताही लिहू शकता. पण माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जर डायलॉग रायटिंगला प्रेफरन्स दिलात तर त्याच्यावर चांगले मार्क्स मिळतील तुम्हाला. म्हणून जास्तीत जास्त डायलॉग रायटिंग कसं अचूक लिहिता पहा. तर स्पीच रायटिंग पण सोपं आहे, काय आवड नाही. फक्त महत्त्वाचं एवढं की ज्याच्यामध्ये तुम्ही कॉन्फिडंटली लिहू शकता, ग्रॅमॅटिकली चुका कमी होतात, असाच टॉपिक निवडा तुम्ही. तर पाहूया आपण पहिल्यांदा डायलॉग रायटिंग, संवाद लेखन. तर या संवाद लेखनाचा ऑब्जेक्टिव्ह उद्देश काय आहे, हेतू काय आहे, काय विचारला जातो तुम्हाला प्रश्न. त्याचा उद्देश आहे टू डेव्हलप कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश यूज इन डे टू डे लाईफ. म्हणजे संभाषणात्मक, संवादात्मक जे इंग्रजी तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये वापरायला पाहिजे त्याचा विकास करण्यासाठी तुम्हाला डायलॉग रायटिंग विचारलं जातं. हा झाला त्याचा उद्देश. नियम, रूल्स, काय काय तुम्ही गोष्टी करायला पाहिजे. एक, योग्य टेन्स काळ वापरा. म्हणजे डायलॉग कसा आहे त्याच्यामध्ये जे प्रश्न असतात, बरोबर ना, जो विषय आहे तो कोणत्या काळात आहे, कोणत्या काळातला आहे यावरून प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्सचा वापर करायचा आहे. दोन, भाषा शैली, लँग्वेज स्टाईल संवादाच्या संदर्भासह व बोलणाऱ्या व्यक्तीच्या नात्यानुसार वापरावी. मी डायलॉग रायटिंग तुम्ही कोणामध्ये लिहिताय, त्याच्यामध्ये बोलणारी व्यक्ती कोणत्या, संवाद संदर्भ काय यानुसार तुम्ही लँग्वेजची स्टाईल वापरायची आहे. तीन, डायलॉग हे साध्या, सोप्या व सुगम भाषेत आहे. डायलॉग साधे सोपे असायला, सुगम, सहज सोपा असायला पाहिजे. वाचणाऱ्या व्यक्तीला अगदी सहज समजलं पाहिजे. जेथे गरज आहे तेथे विरामचिन्हे, पंक्च्युएशन मार्क्स वापरावे. लक्षात ठेवा, जसा प्रश्न जसा डायलॉग आहे तसं तुम्ही विरामचिन्हांचा वापर करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने हे 4 रूल्स आहेत तुम्हाला डायलॉग रायटिंग लिहिताना फॉलो करण्याचे. मग ते डायलॉग रायटिंग लिहितो मार्क कसा मिळतो, मार्किंग स्कीम काय आहे बघूया. मार्किंग स्कीम, गुणदान पद्धत. तुम्हाला 3 प्रकारचे डायलॉग विचारले जाते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग काय करायचं आहे, पहिलं प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्स. 4 सेंटेन्स असतात, 4ही जम्बल्ड असतात. तुम्हाला ते योग्य क्रमाने, योग्य ऑर्डर लिहायचं. यासाठी काय करायचं, पेन्सिलने 1, 2, 3, 4 नंबर लिहायचं आणि ते डायलॉग पुन्हा वाचून बघायचे आणि बघायचं की अर्थ व्यवस्थित जमतोय का आपल्याला, ते सिक्वेन्सली आहेत का, तरच ते उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे. त्याच्यानंतर त्याला 1 मार्क आहे. त्याच्यानंतर कम्प्लीट द डायलॉग टू क्वेश्चन फ्रॉम चिटचॅट. चिटचॅट हा जो आपल्या टेक्स्टबुकमध्ये पार्ट असतो त्याच्यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जसा प्रश्न तसं उत्तर, त्याचा काळ त्यानुसार त्याचं उत्तर, त्यानुसार त्याचा काळ ठरला पाहिजे. लक्षात ठेवा, याला 1 मार्क आहे. राईट अ डायलॉग ऑन गिवन थीम. एखादी थीम, एखादी आयडिया दिली जाईल तुम्हाला, त्याच्यावर तुम्हाला काय लिहायचं आहे, डायलॉग लिहायला विचारलं जाईल. किंवा 6 सेंटेन्स, 6 तुम्हाला एक्सचेंजेस म्हणजे 6 वाक्य म्हणजे तुम्हाला, म्हणजे किंवा 8-10 वाक्य बनवा की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स म्हणजे मिळायला पाहिजेत. म्हणून एनी वन थीम फ्रॉम चिटचॅट, म्हणजे थीम कुठली असेल, चिटचॅटमध्ये असेल, ऑर बेस्ड ऑन द सब्जेक्ट ऑफ प्रोज. प्रोज म्हणजे धडा, धड्यांमधले जे काही थीम असते, जे काही विषय असते त्या विषयांवरती तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, डायलॉग विचारलं जाऊ शकतो, ते लिहायचा असतो. तर हा एक सोपा प्रकार आहे, तुम्हाला चांगले मार्क्स मिळून देणारा प्रकार आहे. म्हणून जास्तीत जास्त सराव तुम्ही याचा करायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो स्पीच रायटिंग. याला ऑर आहे, ऑप्शन असतो. भाषण लेखन काय ऑब्जेक्टिव्ह आहे, तर उद्देश काय, बरोबर का बरं भाषण विचारतात तुम्हाला माहिती आहे. भाषण ही जगातील सर्वोत्तम कला आहे, संपूर्ण जग जगता जिंकता येतं अशी ही कला आहे. तर डायलॉग रायटिंग नंतर स्पीच रायटिंग आहे. तर स्पीच रायटिंग कशाला विचारतात,
टू एक्सप्रेस और कन्वे युअर ओपिनियन्स और व्ह्यूज. तुमची मतं, तुमचा अभिप्राय एक्सप्रेस करण्यास, कन्वे करण्यास, दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास, समजलं का? अँड थॉट्स, आणि तुमचे विचार कोणापर्यंत पोहोचवण्यास, टू ऑडियन्स. कशासाठी की तुम्हाला काय म्हणायचं, तुम्हाला त्या एखाद्या विषयासंबंधी तुमचं मत काय हे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. दुसरं हेतू काय, टू एनहान्स वन्स ओरेटरी स्किल. म्हणजे एखाद्याचं वक्तृत्व कौशल्य आहे ना, वक्तृत्व कुशलता वाढवण्यासाठी हा विषय तुम्हाला आहे. ठीक आहे. मग रूल्स काय, नियम काय काय आहेत, तुम्हाला हे जर लिहायचं काय काय नियम फॉलो करावे लागतील बघूया. दिलेल्या स्पीचचा हेतू उद्देश समजून घ्या, की तो स्पीच त्याचा विषय काय, त्याचा हेतू काय, त्याचा उद्देश काय, त्या सध्याच्या भूतकाळात किंवा भविष्यकाळात काय त्याचा वापर उपयोग आहे हे समजून घ्या. स्पीचचा संपूर्ण आराखडा तुमच्या डोक्यात तयार करा. पूर्णपणे ते मुद्दे तुम्ही वाचा, समजून घ्या आणि त्याचा आराखडा तुमच्या डोक्यात तयार करा. स्पीचचा विषयानुसार टेन्सचा वापर करा. स्पीचचा जो विषय आहे त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, टेन्स वापरायचा आहे. मी प्रेझेंट टेन्स वापरायचा, फ्युचर किंवा पास्ट वापरायचा, तो त्याच्यावरती ठरेल. वाक्य छोटी, सोपी व अचूक बनवा. छोटी वाक्य बनवा, सोपी बनवा, अचूक व्याकरणात्मक दृष्ट्या ग्रामॅटिकली ते करेक्ट असायला पाहिजेत, अशी वाक्य पाहिजे. स्पीच हे ऐकणाऱ्या व्यक्तीला आकर्षित करणारे हवे, की बोलणारा व्यक्ती जो आहे तो असा बोलला पाहिजे की ऐकणारा व्यक्ती अट्रॅक्ट झाला, आकर्षित झाला पाहिजे, असं भाषण असायला पाहिजे. दिलेल्या मुद्द्यांसोबत जास्तीचे मुद्दे वापरावे. नुसते दिलेले मुद्दे तेवढेच वापरू नका, 1-2-4 मुद्दे तुमचे स्वतःचे त्याच्यामध्ये ॲड झाले पाहिजेत, हे पहा. त्यानंतर शेवट आकर्षक करा. जशी सुरुवात तशी शेवट, एंड महत्त्वाचं आहे. तर असे हे झाले स्पीच रायटिंगचे नियम, तुम्हाला ते फॉलो करायचे आहेत. मग याची मार्किंग स्कीम काय आहे, गुणदान पद्धत काय आहे, तुम्हाला गुण कसे कसे मिळतील बघूया. ॲप्रोप्रिएट म्हणजे अचूक, बिगिनिंग और कन्क्लुजन, अचूक सुरुवात आणि अचूक समारोप, अचूक शेवट, याला किती मार्क आहे, 1. बॉडीमध्ये काय काय पाहिजे, मुख्य भाग जो आहे त्याच्यामध्ये काय काय पाहिजे, यूज ऑफ गिवन पॉईंट्स, दिलेल्या मुद्द्यांचा वापर, ॲडिशनल पॉईंट्स, अधिकच्या जास्तीच्या मुद्द्यांचा वापर, अँड ॲप्रोप्रिएट लँग्वेज, आणि अचूक भाषाशैली, ग्रॅमर, व्याकरणाच्या दृष्टीने तुम्ही अचूक भाषा वापरली पाहिजे, त्याला 2 मार्क्स आहे. ॲप्रोप्रिएट म्हणजे अचूक सिक्वेन्स और फ्लो ऑफ लँग्वेज, योग्य अनुक्रम, सिक्वेन्स म्हणजे क्रम, अनुक्रम, आणि फ्लो ऑफ लँग्वेज म्हणजे ओघवती भाषा, म्हणजे असं अडखळत बोललेली भाषा नाही पाहिजे, ओघवती, सरळ सुस्पष्ट विचार त्याच्यामध्ये मांडले गेले पाहिजेत. आणि लास्ट त्याला 1 मार्क आहे. आणि शेवटचा यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर, तुम्ही जे वाक्य बनवणार, जे वाक्य तुम्ही लिहिणार त्यांचं ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर कसं पाहिजे, अचूक पाहिजे, त्याला आहे 1 मार्क. अशा पद्धतीने टोटल 5 मार्क्सचं मार्किंग स्कीम आहे. तुम्हाला आता डायलॉग रायटिंग, स्पीच रायटिंग, त्याचा उद्देश काय, त्याचे नियम काय आणि मार्किंग स्कीम काय हे मी तुम्हाला आता व्यवस्थित सांगितलेलं आहे. समजलं का? आपण काय करणार आहोत, मी याचे सुद्धा भरपूर तुम्हाला उदाहरणं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवणार, काही मी सोडवून पाठवणार आणि बाकीचे तुम्हाला सोडवायला. तसंच स्पीच रायटिंगसुद्धा बरेचसे विषय मी तुम्हाला लिहून देणार आणि काही तुम्हाला लिहायला सांगणार. लिहून दिलेले तुम्ही जे उदाहरणं असतील, जे रायटिंग स्किल असेल ते व्यवस्थित स्टडी करा, ते कसे लिहिलेले, कसे सोडवले ते पहा आणि त्यानुसार तुम्ही काय करा, बाकीचं रायटिंग स्किल लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि नक्कीच तुम्ही जेवढा सराव कराल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईलच. धन्यवाद.